हॅलो स्टुडंट्स, आजच्या आपल्या लेक्चरमध्ये आपण स्टँडिंग वेव्स फॉर्म्ड ऑन अ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग पाहणार आहोत. ओके, कालच्याच लास्ट लेक्चरमध्ये आपण काय केलेलं आहे, आपण त्याचं इक्वेशन सांगितलं होतं तुम्हाला. इक्वेशन वॉज लाईक दिस. बघा, आय थिंक फॉर द स्टँडिंग वेव द इक्वेशन वॉज y इज इक्वल टू 2a cos omega t, wait, not cos omega t, हाँ, cos kx इंटू साइन ओमेगा टी है ना, अशी आय थिंक टर्म होती आपली, राईट. ओके, काही हरकत नाही. इट वुड बी साइन के एक्स इंटू कॉस ओमेगा टी पण चालेल, नो इश्यू इन दॅट. तर आपण यामध्ये तुम्हाला काय सांगितलं होतं की इन सच केसेस तुमची जी स्ट्रिंग आहे त्याचा शेप असा काहीतरी बनतो, राईट. मीनिंग देर आर सम पॉइंट्स ऑन द स्ट्रिंग which will be nodes, है ना. there will be some points which will be nodes. यांना आपण nodes म्हणतो, हे nodes आहेत, राईट. हे पॉइंट्स कधीच हलत नाहीत, है ना. इथं डिस्प्लेसमेंट ही नेहमी 0 होते. आणि हे जे मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट वाले जे पॉइंट्स असतात, है ना, हे अँटी नोड्स असं आपण सांगितलं होतं, करेक्ट. हे अँटी नोड्स होते, बरोबर. हे अँटी नोड्स होते, राईट. आता आपण आज पाहणारच आहोत व्हायब्रेटिंग स्ट्रिंगवरती वेव्स क्रिएट होताना. याच्या काही प्रॉपर्टीज पण आपल्याला पाहायच्या आहेत. काल जो आपण पॉईंट तुम्हाला सांगितला होता तो तुम्ही आता लिहून घेणं पण जरूरी. ह्याच्या काही प्रॉपर्टीज आहेत महत्त्वाच्या, त्या प्रॉपर्टीज पण मी इथं लगेच सांगतोय तुम्हाला. बघा, ॲज यू कॅन सी, ही इथून जी वेव्ह स्टार्ट होते इथून इथंपर्यंत यू कॅन सी दॅट इट इज अ कम्प्लीट वेव्ह, है ना. म्हणजे हे पूर्ण लेमडा असलं पाहिजे. त्यापैकी हे डिस्टन्स, इफ यू कॅन करेक्टली चेक, इट इज हाफ ऑफ द वेवलेंथ. म्हणजे 2 नोड मधलं डिस्टन्स हे लॅम्डा बाय 2 आहे, राईट. मी असं म्हणू शकतो का, बघा, है ना. ओके, आय थिंक ते गेलेली आहे डायग्राम. परत एकदा काढूयात आपण, है ना. हे अशी जर डायग्राम आपली बनत असेल, है ना, तर 2 नोड मधलं जे डिस्टन्स आहे ते लॅम्डा बाय 2 असतं, है ना. तर तो ॲज अ स्टार मार्क मी लिहून घेतोय. डिस्टन्स बिटवीन टू नोड्स इज लॅम्डा बाय 2. आणि 2 अँटीनोड जरी तुम्ही पाहिलात, है ना, हे बघा, हे इथं एक अँटीनोड आहे आणि इथं एक अँटीनोड आहे, है ना. हे बघा असं, सॉरी, तिथं नाही, तिथला अँटीनोड नाही, आपल्याला इथं एक अँटीनोड आहे, है ना. ह्यांच्यामधलं तर तुमचं वेवलेंथच होऊन जाईल, राईट. मी हे कट करतोय. ओके, सो डिस्टन्स बिटवीन 2 अँटीनोड्स इज ऑल्सो लॅम्डा बाय 2. तर हा पण एक आपला पॉइंट बनतो. डिस्टन्स बिटवीन 2 अँटीनोड्स इज अगेन लॅम्डा बाय 2. समजते. तर हे खूप महत्त्वाचे पॉईंट्स असणार आहेत. और अजून थोडंसं जर मी पुढे गेलो, एक अँटीनोड आणि एक नोड ह्यांच्यामधलं डिस्टन्स किती असेल, तर लॅम्डा बाय 4 होऊन जाईल, है ना. तर डिस्टन्स बिटवीन अँटीनोड अँड नोड इज लॅम्डा बाय 4. सी, याच्यामुळे आपल्याला भरपूर सारे प्रश्न सॉल्व्ह करण्यामध्ये मदत होते. 2 नोड मधलं सेपरेशन लॅम्डा बाय 2, 2 अँटीनोड मधलं सेपरेशन लॅम्डा बाय 2, एक अँटीनोड आणि एक नोड मधलं सेपरेशन लॅम्डा बाय 4. हे असं काही पाठ करण्याची तुम्हाला अशी गरज नाही, बरं का. यू जस्ट हॅव टू लुक ॲट द डायग्राम, है ना. यू जस्ट हॅव टू लुक ॲट द डायग्राम. बघा, मी परत एकदा इथे डायग्राम काढतोय. ही तुमची अशी वेव्ह आहे, राईट. ही तुमची अशी वेव्ह आहे. तर नोड म्हणजे हे आहेत 0 डिस्प्लेसमेंट वाले, है ना. आणि हे जे पॉइंट्स दिसत आहेत हे वाले, हे मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट वाले आहेत, है ना. हे मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट वाले आहेत.
तुमची हॉरिझॉन्टल लाईन ही अशी झालेली असेल, बरोबर, ही अशी झालेली असेल, करेक्ट. तर याला म्हणायचं नोड, याला म्हणायचं अँटी नोड. हा झाला तुमचा परत नोड, हा झाला परत अँटी नोड, है ना, हा झाला परत अँटी नोड, हा झाला परत नोड तुमचा. हे अशा पद्धतीनं चालत राहतं. ओके. आता स्टँडिंग वेव्ह यांना असं का म्हणतात, तर त्याचं कारण आहे की हा जो इथं लूप बनलेला आहे ना, हा लूप हा स्वतःमध्येच ऑसिलेट करत राहतो. म्हणजे थोड्या वेळानं हा लूप असा खाली येऊन जाईल. समजतंय? तर मग होतं काय बघा, हा जो इथला पॉइंट आहे, हा पॉइंट, ह्याला आपण ए नाव दिलेलं आहे. दिस पॉइंट ऑसिलेट्स लाईक दिस. हा पॉइंट असा ऑसिलेट करतो, हे असं. त्याचा ॲम्प्लिट्यूड सगळ्यात जास्त असतं. ओके. पण जर तुम्ही हा पॉइंट घेतलात तर तो असा ऑसिलेट करतो, हे असा ऑसिलेट करतो, हे बघा असा. आणि इथला जर पॉइंट घेतलात तर तो मात्र इतकाच ऑसिलेट करतो, म्हणजे त्याचं ॲम्प्लिट्यूड कमी असतं. पण तुम्ही इथला पॉइंट घेतलात नोड, तो ऑसिलेट करतच नाही, तो रेस्टवरती राहतो. ठीक आहे. मग स्टँडिंग वेव्हच्या अजून काही प्रॉपर्टीज आहेत. त्या प्रॉपर्टीज काय आहेत बघा. आता इथं तर आपण डायग्राम काढली आहे, सो इथं थोडंसं येऊयात बाहेर. हे बघा, हा एक लूप इथं बनलेला आहे, हा दिसतोय तुम्हाला एक लूप. या लूपमधले कोणतेही 2 पॉईंट तुम्ही चूज करा, हे 2 पॉईंट एकाच वेळेला त्यांचं मॅक्सिमम अटेन करतात. आता ह्या पॉईंटचा मॅक्सिमम हा आहे, ह्या पॉईंटचा मॅक्सिमम हा आहे. या पॉईंटच्या वर हे कधीच जाणार नाहीत. हा पॉईंट मात्र जाऊ शकतो, कारण त्याचं ॲम्प्लिट्यूड ते आहे. या दोघांचं ॲम्प्लिट्यूड हे जे इथं दिलेलं आहे तेवढंच आहे, हे इतकं ॲम्प्लिट्यूड आहे, है ना. आणि हे ॲम्प्लिट्यूड दोघंही एकाच इन्स्टंटला अचीव्ह करतात. दे acquire the amplitude at the same instant. In fact, या लूप मधला प्रत्येक एक पॉइंट, there are infinite points in this section. Every one point attains their maximum position at the same instant. हे पूर्ण लूप असा वर येतो. आपण डेमॉन्स्ट्रेशन बघणार आहोत, ते डेमॉन्स्ट्रेशन पाहिल्यानंतर परत तुम्ही इथे येऊ शकतात, है ना. हा पूर्ण लूप असा पॉझिटिव्हला जातो किंवा पूर्ण असा खाली येतो. हे अशा पद्धतीनं हे वेव्ह असं ऑसिलेट करत राहतं स्वतःमध्ये. एवढंच लूप असा ऑसिलेट करतो. सिमिलरली हा स्वतःमध्ये असा ऑसिलेट करतो आणि हा असा ऑसिलेट करतो. ठीक आहे. तर आपण प्रॉपर्टीजमध्ये काय म्हणतो की ऑल द पार्टिकल्स इन वन लूप ऑसिलेट इन द सेम फेज. हे जे आहेत सगळे, हे सगळे सेम फेजमध्ये ऑसिलेट करतात. ठीक आहे. हे जे आहेत हे स्वतःमध्ये सेम फेजमध्ये ऑसिलेट करतात. However, there is an issue. इशू काय आहे की जर तुम्ही या दोघांना जर कम्पेअर केलात तर हे आणि हे अपोजिट आहेत. सो हे दोघं म्हणजे इथला एक पॉइंट, इथला एक पॉइंट आणि इथला एक पॉइंट, हे दोघं मात्र आउट ऑफ फेज ऑसिलेट करतात. आउट ऑफ फेज म्हणजे 180 डिग्रीनी ऑसिलेट करत असतात. म्हणजे हा खाली आहे तर तो वर असतो, मग हा खाली आला की हा वर जातो. वी विल सी दॅट, डोंट वरी. तर आपण हे प्रॉपर्टीजमध्ये अगोदर लिहून घेऊ, है ना. हे प्रॉपर्टीजमध्ये लिहून घेऊ आपण अगोदर. काय लिहायचे आहे प्रॉपर्टीमध्ये बघा. ऑल पार्टिकल्स इन वन लूप ऑसिलेट इन फेज. म्हणजे त्यांच्यामधला फेज डिफरन्स हा 0 असतो. whereas 2 points in adjacent loops oscillate in 180 degree out of phase. 180 डिग्री आउट ऑफ फेज म्हणजे इथे अँगल 180 असतो. म्हणजे कोणते दोघं लक्षात येते, हा इथला आहे आणि हे दोन ॲडजस्टंट लूप आहेत ना, तर हे आउट ऑफ फेजमध्ये असतील, ह्यामधले कोणतेही 2 पॉईंट. ओके. ठीक आहे. दुसरी एक गोष्ट, या वेव्हजला स्टँडिंग वेव्ह म्हणण्याचं अजून एक कारण काय आहे, तर जनरली वेव्हला आपण कसं पाहिलेलं आहे की तुम्ही मीडियममध्ये एका ठिकाणी डिस्टर्बन्स क्रिएट करतात आणि तो डिस्टर्बन्स दुसऱ्या पॉईंटपर्यंत ट्रॅव्हल होतो without the actual transfer of the material. However, in standing waves that doesn't happen. Standing wave मध्ये काय होतं की तुमचा हा जो नोड आहे, हा कधीच हलत नाही ना, हा नोड कधीच हलत नाही, म्हणजे ह्याच्या थ्रू एनर्जी पासच होत नाहीये. मीनिंग एनर्जी या पार्टमधली जी लूपमधली एनर्जी आहे ती ह्याच्याकडेच असते.
या पार्ट मी ह्याच्याकडे असते, या पार्टची याच्याकडे असते, इकडून इकडे ट्रान्सफर होत नाही किंवा इकडून इकडे ट्रान्सफर होत नाही. एका लूपची स्वतःची एनर्जी कन्झर्व्ड राहते. सो देर इज नो ट्रान्सफर ऑफ एनर्जी असंही लिहिता येतं. देर इज नो ट्रान्सफर ऑफ एनर्जी. देर इज नो ट्रान्सफर ऑफ एनर्जी. ठीक आहे. तर आता आपण पुढं काय पाहणार आहोत, हे जरा प्रॉपर्टीज. आता पुढं आपल्याला वेगवेगळे मोड्स पाहायचे आहेत. विल बी सीइंग डिफरंट मोड्स. डिफरंट मोड्स पाहणार आहोत इथं आपण. डिफरंट मोड्स ऑफ व्हायब्रेशन. फॉर्म्युले देण्याच्या अगोदर मी तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशन देणार आहे ह्याचं, डोंट वरी, त्यांनी थोडं जास्तच क्लिअर होईल. पहिला आहे फंडामेंटल मोड, है ना, फंडामेंटल मोड. फंडामेंटल मोड. फंडामेंटल मोडमध्ये काय होतं बघा, हे तुमची स्ट्रिंग दोन्ही एंडला फिक्स केलेली असेल तर हे एका लूपमध्ये व्हायब्रेट होते. म्हणजे हे असं वर किंवा खाली, वर किंवा खाली, वर किंवा खाली. आयदर सगळे पार्टिकल वर असतात किंवा सगळे पार्टिकल खाली असतात. दुसरं आहे त्याला म्हणतात फर्स्ट ओव्हरटोन म्हणतात. फर्स्ट ओव्हरटोन म्हणतात याला, है ना. तर ह्याच्यामध्ये 2 लूप बनतात. बघा लेंथ मी तेवढीच ठेवलेली आहे अजून पण इथं 2 लूप बनवायचे. हे एकतर असं होतं, एकतर असं होतं, किंवा लूपचा शेप असा तरी असेल. दोघांपैकी एक होतो हा. म्हणजे हा लूप वर तर इकडचा लूप खाली, मग हा लूप खाली तर हा लूप वर. हे असं 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 चालत राहतं बरं का. तर हे सगळे इथं असे. तर इथं एक नोडमध्ये बनतो, हे तर नोड ऑलरेडी आहेत कारण तुम्ही फिक्स केलेले आहेत. आणि इथं हे 2 अँटी नोड बनतात. इथं मात्र एक अँटी नोड बनतो बघा असा. हे अँटी नोड आहे, सॉरी, दिस इज अँटी नोड, है ना. दिस इज अँटी नोड. इकडे हे नोड, हे नोड, है ना. हे नोड, हे नोड, हे नोड. दिस इज अँटी नोड अँड अँटी नोड. हे झालं तुमचं फर्स्ट ओव्हरटोन. अजून एक असतो, पुढं खूप सारे असतात, खूप सारे क्रिएट करता येतात. मी त्यातले खूपच कमी देतोय. सेकंड ओव्हरटोन आहे. सेकंड ओव्हरटोन. तर लेंथ तेवढीच आहे बघा, लेंथ तेवढीच आहे, फक्त हे असं आहे बघा, हे असं आहे. ठीक आहे. 3 लूप बनणार आहेत. आता 3 लूप बनणार आहेत, किंवा हे असं बनतं, समजतंय. तर मग आता नोड कुठे आहेत बघा. हा नोड झाला, हा इथं नोड झाला, हा नोड झाला, हा नोड झाला. अँटीनोड आहे बघा ह्या दोघांच्या मध्ये. जिथं हायर अँप्लिट्यूड तिथं अँटीनोड असतो. तर असे वेगवेगळे मोड्स हे बनतात. आता पुढचे हे 5-6 मिनिट जे आहेत त्यामध्ये मी तुम्हाला एक डेमॉन्स्ट्रेशन दाखवणार आहे. बघा. ओके, काही क्वेश्चन्स करूयात आपण याच्यामधल्या अगोदर, मग त्या डेमॉन्स्ट्रेशनकडे जाऊयात. लेट्स सी द क्वेश्चन. Stationary waves are formed when 2 waves of equal amplitude, equal frequency travel along the same path in opposite direction. हेही करेक्ट आहे. सेकंड बघूयात. 2 waves of equal wavelength, equal amplitude travel along the same path with equal speed. ओके, हे मेन आहे बघा. फ्रिक्वेन्सी, वेवलेंथ आणि स्पीड सेम पाहिजे आणि अपोजिट डायरेक्शनमध्ये गेले पाहिजेत, ॲम्प्लिट्यूड सेम पाहिजे. सो सेकंड ऑप्शन येऊन जाईल तुमचं. ठीक आहे. त्यानंतर इन स्टेशनरी वेव ऑल द पार्टिकल्स ऑन आयदर साइड ऑफ अ नोड व्हायब्रेट इन सेम फेज. पहिल्या ऑप्शनमध्ये आयदर साइड ऑफ अ नोड. तर बघा हे जर असा तुम्ही स्टँडिंग वेव क्रिएट केली, इथं हा जर नोड असेल तर इकडचे पार्टिकल आणि इकडचे पार्टिकल हे आयदर साइड झाले, है ना, इकडचे आणि इकडचे. आयदर साइड ऑफ अ नोड व्हायब्रेट इन सेम फेज असं नाही आहे. इन द रिजन बिटवीन 2 नोड व्हायब्रेट इन द सेम फेज. हां, ह्या 2 नोडच्या मधला जो रिजन आहे हा वाला, हे एका फेजमध्ये आहेत आणि हे एका फेजमध्ये आहेत. हे दोघं नसतात बरं का. सो ऑप्शन 2 ॲक्च्युली करेक्ट आहे. ठीक आहे. पुढे जाऊयात. स्टेशनरी वेव्स ट्रान्सपोर्ट एनर्जी, डज नॉट ट्रान्सपोर्ट एनर्जी, हॅव नोड्स अँड अँटीनोड्स बोथ बी अँड सी. हां, दे डू नॉट ट्रान्सपोर्ट एनर्जी, दे हॅव नोड अँड अँटीनोड. सो ॲक्च्युली ऑप्शन डी करेक्ट आहे याचं, है ना. पुढचा. Stationary waves are so called because in them the particles of the medium are not disturbed at all. असं नाही आहे, पार्टिकल तर डिस्टर्ब होतात, वर खाली होतातच ना. The particles of the medium do not execute SHM. No, the particle do execute SHM. हे बघा, हे जर असं वेव असेल काहीतरी, किती मोठेही बनवा तुम्ही, तर हा जो पार्टिकल आहे हा या साईडला निगेटिव्हला येतो, परत वर जातो, परत खाली येतो, परत वर जातो. सो हे असं चालत राहणार आहे बरं का. सो येस, दे डू एक्झिक्यूट SHM. देर अकर्स नो फ्लो ऑफ एनर्जी अलॉंग द वेव. हां, हे आहे बघा, फ्लो ऑफ एनर्जी होत नाही कारण इथले जे नोड्स असतात ना ते स्वतःला मूव्ह होऊ देत नाहीत. म्हणजे इथून एनर्जी ट्रान्सफर होत नाहीये, ती रिटर्न इथला इथंच फिरते. ओके.
हे झाले आपले थेरॉटिकल क्वेश्चन. आता थोडं पुढं चलूयात. हे बघा, हा तो व्हिडिओ आहे जो मला तुम्हाला दाखवायचा आहे. ह्या व्हिडिओमध्ये आपण स्टँडिंग वेव्ह क्रिएट होताना पाहणार आहोत. ओके, बघा. ओके, आय थिंक हे सुरुवातीला दाखवत आहेत की कसं स्टँडिंग वेव्ह क्रिएट केलं आहे त्यांनी. ठीक आहे, इथं बघा, इथं फ्रिक्वेन्सी दिसते तुम्हाला. ही फ्रिक्वेन्सी आहे. या फ्रिक्वेन्सीवरती इथं व्हायब्रेशन सुरू आहेत, है ना. हे वेव्ह क्रिएट करण्याचा प्रयत्न करत आहेत. स्टँडिंग वेव्ह झाल्यानंतर तुम्हाला दिसेल, है ना. तेव्हा मी पॉज करेन. ठीक आहे. ओके, हां बघा, आता ऑलमोस्ट तयार झालेली आहे असं दिसतं आपल्याला, है ना. इथं थांबवतोय आपण. हे बघा, सॉरी, हां, हीच तुमची आता स्टँडिंग वेव्ह आहे. बघा, मी इथं पेन घेतोय. सो यू कॅन सी दॅट हे इथं नोड झालेलं आहे. इथं तुमचा नोड आहे आणि इथं मध्ये इथं अँटी नोड झाला आहे. तो मी इथं लिहितोय. हे 11 हर्ट्झच्या फ्रिक्वेन्सीला झालेलं आहे. म्हणजे इथं हे जे काही मटेरियल आहे हे साऊंड बॉक्सचं दिसतं. आय थिंक हे वर खाली एका सेकंडमध्ये 11 वेळेला होतोय. त्यावेळेला इथं जी वेव्ह क्रिएट झालेली आहे बघा, ती स्टँडिंग वेव्ह आहे. म्हणजे तुमची स्ट्रिंग सध्या तुम्हाला दिसते ही अशी आहे बघा. ही तुमची स्ट्रिंग आहे, ही अशी, इथून ही अशी स्ट्रिंग आहे तुमची. आणि सी, हे इतकं फास्ट होत आहे, है ना. सेकंडमध्ये इतक्यांदा हे मूव्ह व्हायला ना, म्हणून तुम्हाला स्ट्रिंग अशी पूर्ण या लूपमध्ये असल्यासारखं दिसतं. बट ॲक्च्युली तसं नाही आहे. स्ट्रिंग एकाच ठिकाणी आहे. आयदर इथं आहे किंवा ती वर तरी आहे किंवा इथं मध्ये कुठंतरी आहे. ॲट वन टाइम इट इज ओनली ॲट वन स्पेसिफिक पॉईंट, है ना. तर आपण ते पुढच्या ह्याच्यामध्ये बघूयातच. आता थोडंसं पुढं नेतोय मी या व्हिडिओला, थोडंसं पुढं नेतोय. बघा काय होतं ते. फ्रिक्वेन्सी बदलल्यानंतर काय होतं बघा आता, है ना. विल बी चेंजिंग द फ्रिक्वेन्सी नाव. हां, आता बघा, एक्झॅक्टली हे 11 हर्ट्झला होतं. आता त्यांनी फ्रिक्वेन्सी बघा डबल करणार आहेत तिथं. ठीक आहे, फ्रिक्वेन्सी डबल करतील तिथं त्यांनी. 22 होईल आता फ्रिक्वेन्सी. त्या 22 फ्रिक्वेन्सी बघा, तुम्हाला 2 लूप दिसत आहेत. हे इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. येस, हे बघा, आता इथं परत आपण थोडंसं डिस्कशन करू. हे 22 हर्ट्झला, अगोदरचं कितीला होतं? 11 हर्ट्झला ना. सो 22 हर्ट्झ इज 2 × 11. ह्या 11 हर्ट्झच्या डबल फ्रिक्वेन्सीला परत एकदा स्टँडिंग वेव्ह तयार झालेली आहे. नाव आता हा जो पॉईंट आहे बघा, जो तुम्हाला क्लिअर दिसतोय ना, हा नोड आहे. यू कॅन सी क्लिअरली हिअर. फिजिकली आपण तिथं काहीच केलेलं नाही, आपण त्याला टच नाही केलं. बघा, इथं कनेक्टेड आहे आणि इथं कनेक्टेड आहे. पण इथं कनेक्ट नव्हतं केलं आपण काहीच. आपण इथं काहीच रिस्ट्रिक्शन्स नाही दिले. नेचरनी स्वतःहून त्या स्ट्रिंगच्या त्या पॉईंटला रिस्ट्रिक्शन दिलेलं आहे, कॉलिंग इट अ नोड, की इथून एनर्जी आता ट्रान्सफर नाही झाली पाहिजे. सो या लूपची एनर्जी ह्याच्याकडे राहते, या लूपची स्वतःची एनर्जी स्वतःकडे राहते, है ना. तर बघा, असं फ्रिक्वेन्सी 11च्या बरोबर डबल केली की 22ला 2 लूप बनले. तुम्ही आता ह्याचा पुढचा मोड, ज्याला आपण सेकंड ओव्हरटोन लिहिलं होतं, त्याच्या फ्रिक्वेन्सीला गेस करू शकाल? फंडामेंटल आला 11ला, तो पहिला फंडामेंटल होता. हे तुमचं फर्स्ट ओव्हरटोन आहे, 22 हर्ट्झला आलेलं आहे. अजून 3 पट जर केलं म्हणजे 33 हर्ट्झला आय शुड सी 3 लूप्स फॉर्म्ड देअर, है ना. बघा, पुढे जाऊयात आपण. मिळतं का असं आपल्याला चेक करूयात, है ना. बघा बघा, हे हालतच नाही आहे, हे हालतच नाही आहे, राईट. हालतच नाही आहे. ते व्हायब्रेशन तिकडचे सुरू आहेत पण ते हालतच नाही, है ना. पुढे जाऊयात आपण अजून. हे बघा, 33 हर्ट्झला आता 3 फ्रिक्वेन्सी आलेल्या आहेत बघा, 3 लूप्स आलेले आहेत आपल्याला, है ना. हे 22 हर्ट्झला होतं, येईलच आता. ओके, बघा आता यू कॅन सी हिअर दॅट ॲट, अजून नाही आलेली बघा ती फ्रिक्वेन्सी, मॅनेज करता येते. येस, एक्झॅक्टली. हे बघा, हे आला तुमचा 33 हर्ट्झ. तर या 33 हर्ट्झला यू कॅन सी दॅट हा तुमचा आता नोड बनलेला आहे.
हा तुमचा नोड बनलेला आहे ना. ह्या दोघांच्या मध्ये बघा हे अँटी नोड आहे, हा अँटी नोड आहे आणि हा अँटी नोड आहे. म्हणजे इथं मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट चालते, इथं परत मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट चालते, इथं परत मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट चालते है ना. इथं डिस्प्लेसमेंट नसते, 0 होते. तर 3 लूप झालेले आहेत, तेव्हा फ्रिक्वेन्सी डायरेक्ट 3 पट होते. बघा ही फ्रिक्वेन्सी तुमची 3x11 आहे, समजते. तर हे अशा पद्धतीनं वेगवेगळे हायर मोड्स आपल्याला क्रिएट करता येतात. यू कॅन क्लिअरली सी इथं अगोदर इथं नोड क्रिएट झाला होता 2 लूप झाल्यावर हाफ ऑफ लेंथला, आता 1/3 लेंथला क्रिएट झालेले आहेत 2 नोड. सो नेचर स्वतःहून हे त्या स्ट्रिंग सोबत करून देतं, समजते. वी आर नॉट डुईंग एनिथिंग एल्स, राईट. तर असंच तुम्ही आता 44 जर हर्ट्ज केलात तर तुम्हाला 4 लूप भेटायला पाहिजेत, 55 केलात तर 5 लूप भेटायला पाहिजेत, समजते. हा एक डेमॉन्स्ट्रेशन झाला. आता पुढचं डेमॉन्स्ट्रेशन थोडासा महत्त्वाचं आहे बघा. या डेमॉन्स्ट्रेशनमध्ये आपण तुम्हाला एक स्ट्रोबिंग इफेक्ट असतो, म्हणजे एक लाईट वापरली गेलेली आहे. बघा इथं काही लाईट्स आहेत, या लाईट्स, ह्या लाईट्स कंटिन्युअसली ऑन नसतात, त्यांच्या फ्रिक्वेन्सी सेट करता येतात. तर त्या लाईट्समुळं आपल्याला ती जी स्टँडिंग वेव्ह जी क्रिएट झालेली आहे त्या वेव्हवरती त्या वेव्हचा शेप बघता येतो है ना. आणि ते खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे. बघा मी ऑन करतो याला, ट्राय टू जस्ट लुक ॲट इट फर्स्ट है ना. स्टार्ट करतोय आपण. बघा थोडंसं मागं करूयात आपण याला. ठीक आहे. आता बघा इथे स्टँडिंग वेव्ह ते तयार करणार आहेत है ना. हे बघा स्टँडिंग वेव्ह थोडा बहुत तयार होत आहेत, त्यांनी लाइटिंग इफेक्ट्स आता कमी करतील. लेट्स सी दॅट. हे बघा इथे किती लूप्स बनलेले आहेत, 3 लूप बनलेले आहेत है ना, दिसतात तुम्हाला. आता 2 लूप बनलेले आहेत बघा है ना. आता त्यांनी लाईट्स ऑफ केलेल्या आहेत आणि त्या स्ट्रोबिंग इफेक्टच्या लाईट ते ऑन करतायत. त्याच्याने आपल्याला ती स्ट्रिंग एक्झॅक्टली दिसते है ना. हे बघा हे आपल्याला बघायचं आहे. बघा आता हे सगळ्यात बेस्ट पार्ट आहे याचा. कॅन यू सी दॅट वेव. बघा हे लूप खाली आहे, इथं दिसतं तुम्हाला, हे असा लूप खाली आहे इकडं, हे इथं नोड बनलाय आणि इकडची लूप अशी वर आहे या इन्स्टंटला, दिसते तुम्हाला. आणि थोड्या वेळानं काय होईल, हा पार्ट जेव्हा वर जाईल हा पार्ट तेव्हा खाली येईल. म्हणजे हे असं होणार आहे आणि हे असं येणार आहे. म्हणून ते 2 लूप काढताना असे काढले जातात. बट इट डज नॉट मीन की स्ट्रिंग एकदा इथं आहे त्यावेळेला इथं पण आहे, असं नाही येते. ही इथली स्ट्रिंग इकडं असेल तर नेक्स्ट लूप मधली स्ट्रिंग खाली असते, त्याच्या नेक्स्ट स्ट्रिंग मधली वर असते आणि मग वाईस वर्सा चालत असतं है ना. आपण हे कट करू. है ना. आणि जस्ट ट्राय करा हे पाहण्याचा, हे जे लूप आहे ना, हे लूप स्वतःचा शेप कसा बदलतात. आणि यू विल ऑल्सो फाइंड दॅट हा जो इथला पॉईंट आहे ना, हा नोड हा हलत नाही बिलकुल. हे स्वतःमध्ये असे ऑसिलेट करतात, हे स्वतःमध्ये असे ऑसिलेट करतात, पण हा पॉईंट नाही हलत है ना. चेक करा एकदा तो. बघा सी, कॅन यू सी दॅट. बघा हा वर आहे हा खाली आहे आणि त्यांनी त्याला आता स्टॉप केले बाय सम मेकॅनिझम. त्यांनी ती फ्रिक्वेन्सी बरोबर तशी मॅनेज केलेली आहे, त्यामुळे ते होऊ शकलेलं आहे. बट द पॉईंट दॅट आय वॉन्ट टू मेक हिअर इज की हे स्टँडिंग वेव्ह जी बनते त्यामध्ये तो नोड बिलकुल हलत नसतो आणि ॲडजस्टंट जे लूप्स असतात ना ते आउट ऑफ फेज असतात, एक वरी तर एक खाली. मग सेम पुढच्या दोघांसोबत तसंच चालतं. ठीक आहे, ओके. तर आता आपण पुढचा जो आपला पार्ट आहे थिअरीमध्ये परत येतो आहे ना. हे डेमॉन्स्ट्रेशन आता झाले, नेक्स्ट पार्टमध्ये येतो आपण. याच्यामध्ये आपण स्टँडिंग वेव्स ऑन अ स्ट्रिंग मध्ये डिफरंट मोड्स पाहणार आहोत है ना. बघा डिफरंट मोड्स ऑफ व्हायब्रेशन ऑन स्ट्रिंग. ठीक आहे. त्याच्यामध्ये 2 पार्टमध्ये हे पाहणार आहोत आपण. पहिला पार्ट आहे स्ट्रिंग इज फिक्स्ड ॲट बोथ एंड्स है ना, ॲट बोथ एंड्स. ह्याचा आपण वापर करणार आहोत. ह्याच्यामध्ये आपण अगोदर बघणार आहोत वेगवेगळे मोड्स काय असतात. त्यासाठी एक बेसिक आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे, तो आहे वेव्ह स्पीड इज फ्रिक्वेन्सी
इंटू वेवलेंथ हा वापरणार आहोत. आणि वेव्ह स्पीड जी आहे, वेव्ह ऑन अ स्ट्रिंगसाठी जी वेव्ह स्पीड असते ती अंडर रूट टेन्शन अपॉन म्यू मास पर युनिट लेंथ असते. सो हे झालं. आणि त्यामुळं फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू, हे बघा, हे अंडर रूट टेन्शन बाय म्यू डिवाइड बाय 1 अपॉन वेवलेंथ. ह्याचा मी आता वापर करणार आहे. ओके, ह्या इक्वेशनचा. ही आहे स्पीड ऑन अ स्ट्रिंग डिवाइड बाय वेवलेंथ. ठीक आहे. तर स्ट्रिंग इज फिक्स्ड ॲट बोथ एंड्ससाठी पहिला जो मोड येतो, आपण याला ए म्हणूयात, पहिला जो मोड येतो त्याला आपण म्हणतो फंडामेंटल मोड. ठीक आहे, फंडामेंटल मोड. ह्याच्यामध्ये एकच लूप बनतो. डायग्राम कशी येईल बघा, हे असा आणि हा असा है ना. स्ट्रिंगची लेंथ इतकी आहे L है ना. कॅन यू सी दॅट ही जी इथं वेव्ह बनलेली आहे ही हाफ ऑफ द वेव्ह आहे है ना. सो कॅन आय से दॅट दिस लेंथ ऑफ द स्ट्रिंग इज हाफ ऑफ द वेवलेंथ म्हणता येईल का मला. म्हणजेच वेवलेंथला 2 टाइम्स L लिहिता येईल का मला. याच्यावरून हे लिहिता येईल. मग मी फ्रिक्वेन्सीसाठी आता टाकू शकतो का बघा. फंडामेंटल मोडच्या फ्रिक्वेन्सीला F0 लिहितो आपण. हे वरचं तर नाही बदलणार, अंडर रूट F अपॉन म्यू तर नाही बदलणार, पण हे लेमडाच्या जागी मी 2L लिहू शकतो ना. ही झाली तुमची फंडामेंटल मोडची फ्रिक्वेन्सी. म्हणजे L लेंथची जर स्ट्रिंग असेल त्याच्यामध्ये इतकं टेन्शन असेल आणि हे त्याचं जर म्यू असेल, तर एक लूपमध्ये जर तुम्हाला व्हायब्रेट करायचं असेल तर इतकी फ्रिक्वेन्सी त्या जनरेटरनं द्यावी लागते. आता आपण 11 हर्ट्ज पाहिलं होतं, हे इथून आलं होतं त्यांचं. ठीक आहे. पुढचा मोड घेऊयात आपण. बघा, पुढचा मोड आपण इथंच ठेवतो. ह्याला पहिला आपल्याला महत्त्वाचं आहे त्यासाठी कम्पॅरिझनसाठी. सेकंड नंबरला जो पुढचा मोड आहे त्याच्यामध्ये 2 लूप बनतात, त्याला म्हणतात फर्स्ट ओव्हरटोन. ओके, डायग्राम कशी बनेल आपण आत्ताच मागं काढलेली होती. आता इथं 2 लूप बनणार आहेत, असे 2 लूप बनणार आहेत. आणि इथं आलेलं आहे आपलं L लेंथ है ना. तुम्हाला दिसते का इथं ही जी लेंथ आहे पूर्ण इथून इथपर्यंत तीच वेवलेंथ आहे या केसमध्ये है ना. सो L नाव बिकम्स वेवलेंथ इन दिस केस. वर कसं होतं, L वॉज λ/2. म्हणजे आता ही वेवलेंथ वेगळी आहे पूर्णपणे. ही वेवलेंथ आणि ही वेवलेंथ सेम नाही आहे बरं का. डोंट थिंक दॅट दे आर द सेम. तुम्ही इथं λ1 म्हणू शकता, काही हरकत नाही. इथं λ2 म्हणा, दॅट्स ऑल्सो ओके. पण त्या वेवलेंथ सेम नाही आहेत. ओके, मग फ्रिक्वेन्सी काय बनेल बघा. फ्रिक्वेन्सी विल बी अंडर रूट F टेन्शन अपॉन म्यू डिवाइड बाय वेवलेंथ. पण वेवलेंथ आहे तुमची L, मग इथं ही L लिहिता येईल ना मला. बघा, इफ आय कम्पेअर दिस विथ द इक्वेशन नंबर 1, डू यू सी दॅट ह्याच्यामध्ये पण सगळ्या टर्म्स तसेच आहेत, फक्त एक 2 मल्टिप्लाय झालेला आहे. म्हणजे हे आहे 2 टाइम्स ऑफ फंडामेंटल. म्हणजे फर्स्ट ओव्हरटोनची जी फ्रिक्वेन्सी येते 2 लूप क्रिएट करण्याची, ती डबल येते फंडामेंटलच्या. म्हणून त्या डेमोमध्ये 22 हर्ट्जला 2 लूप बनले होते, कारण इथं डबल येतं म्हणून. ठीक आहे. मग हे डबल फ्रिक्वेन्सी असते, यासाठीच याला म्हणतात सेकंड हार्मोनिक. सेकंड स्टँड्स फॉर दिस नंबर 2. हा दुसरा हार्मोनिक आहे. इट शुड बी हार्मोनिक है ना. हार्मोनिक. ठीक आहे. तर हे आपल्यासाठी एक रिझल्ट झाला आता की इट इज डबल द फ्रिक्वेन्सी. म्हणून ह्याला F2 पण आपण लिहू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आय होप की आता तुम्हाला पुढचं इथं समजून जायला आहे ना. थर्ड ह्याला काय होईल लक्षात येते का. ह्याला आपण नाव देतो, फर्स्ट झालं हे सेकंड ओव्हरटोन म्हणतो. सेकंड ओव्हरटोन. आता इथं 3 लूप बनणार आहेत. हे बघा, हे असं हे असं हे असं हे असं हे असं हे असं है ना. दिस इज द लेंथ. डू यू सी इट. आता ही झाली वेवलेंथ आणि ही अर्धी वेवलेंथ आहे. सो 1 फुल वेवलेंथ आणि 0.5 म्हणजे 1.5 आहे. सो दिस एंटायर लेंथ इज 3/2 ऑफ वेवलेंथ म्हणता येईल. 3/2 है ना. म्हणजे λ3 काय आला
2L/3. त्यामुळं इथली जी फ्रिक्वेन्सी येते F3 इज इक्वल टू, तोच फॉर्म्युला वापरतोय मी अंडररूटवाला, अंडररूट टेन्शन अपॉन म्यू आणि 1/L. एलच्या जागी आपल्याला नाही 1/λ ना, तर लॅम्डाच्या जागी हे लिहायचं आहे आपल्याला 2L/3. पण हे जो पार्ट आहे हा वाला पार्ट, दिस इज द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, म्हणून हे आलं 3 टाइम्स द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी बघा. आणि हे 3 पट आहे म्हणून तिथं त्या डेमोमध्ये 33 हर्ट्झला 3 लूप बनले होते है ना. तर याला म्हणतात थर्ड हार्मोनिक. थर्ड हार्मोनिक समजते. हे अशा पद्धतीनं नॉमेनक्लेचर देण्यात आलेले आहेत. ओके बघा, फर्स्ट ओव्हरटोन नंतर सेकंड हार्मोनिकला परत रेझोनन्स, याला रेझोनन्स होणं पण म्हणतात है ना, और स्टँडिंग वेव्ह क्रिएशन पण म्हणतात. लगेच थर्ड हार्मोनिकला तिसरं बनतं. पण सेकंड हार्मोनिकला आपण इथं नाव फर्स्ट ओव्हरटोन दिलेलं आहे, थर्ड हार्मोनिकला सेकंड ओव्हरटोन. म्हणजे फंडामेंटलच्या पुढची पहिली फ्रिक्वेन्सी कोणती म्हणून त्याला फर्स्ट ओव्हरटोन. ठीक आहे, दुसरी फ्रिक्वेन्सी कोणती म्हणून ती सेकंड ओव्हरटोन आहे. पण हार्मोनिकला अशी नावं का बरं दिलेली आहेत, तर हार्मोनिकची जी फ्रिक्वेन्सी आहे फंडामेंटलच्या किती टाइम्स आहे, किती टाइम्स आहे. हे डबल होतं म्हणून सेकंड, हे ट्रिपल होतं म्हणून थर्ड है ना. तर इथं आपल्याला काय म्हणता येईल की स्टँडिंग वेव्ह जर क्रिएट करायची असेल अशा केसेसमध्ये, म्हणजे एखादी स्ट्रिंग दोन्ही एंडला जर फिक्स असेल तर त्यावेळेस ज्या फ्रिक्वेन्सीज तुम्हाला लागतात त्या कशा असतात, पहिली जर फंडामेंटल असेल तर दुसरी त्याच्या डबल येते, तिसरी त्याच्या 3 पट येते, सिमिलरली चौथी असं येतं, आणि हे 5वी, आणि हे असं पुढं 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 चालत राहतं. ठीक आहे. तर हे झालं वेव्स, स्टँडिंग वेव्स आणि त्याचे डिफरंट मोड्स ऑन अ स्ट्रिंग विच इज फिक्स्ड ॲट बोथ एंड्स. फिक्स्ड ॲट बोथ एंड्स असेल तर असं होतं. ओके, आता आपण थोडंसं पुढं जाऊयात, पुढचा पार्ट. बी पार्ट. For a string open at one end or free at one end, open at one end है ना. जेव्हा तुम्ही असं स्ट्रिंग ठेवाल, म्हणजे आपण फ्री एंड कसं करायचं म्हणलं होतं तुम्हाला, एक रिंग लावा आणि त्या रॉडवरती त्याला वर खाली ऑसिलेट होऊ द्या, इट विल बिहेव लाईक अ फ्री एंड. अशा केसेसमध्ये काय होतं ना, हा जो तुमचा असा बघा, ह्याच्यामध्ये आपण फंडामेंटल मोड सांगतोय तुम्हाला नंबर 1 अगोदर, त्यामध्येच डायग्राम काढतो मी अगोदर है ना. फंडामेंटल मोड, फंडामेंटल मोड है ना. तर बघा, हे आहे तुमचं फिक्स एंड है ना, हे आहे फिक्स एंड, आणि हे जे असं डॉट 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 जे मी करतोय हे आहे फ्री एंड. तर काय होतं ह्याच्यामध्ये जे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला ते असं आहे की फिक्स एंड जे आहे तिथं नोड बनवायचा, आणि जे फ्री एंड आहे तिथं अँटी नोड बनवायचा दरवेळेला. ओके, हेच आपण मागच्या केसमध्ये बघूयात काय केलं होतं. दोन्हीही ठिकाणी बिकॉज हे फिक्स होते, दोन्हीही ठिकाणी हे फिक्स होते म्हणून नोड आणि नोड बनवला होता. पण या केसमध्ये तसं नाही आहे, एक अँटी नोड बनतो. मग डायग्राम कशी बनते, तर बघा हे असं बनतं, आयदर तुमचं लूप असं तरी राहतो किंवा असं तरी राहतो फंडामेंटलचा. समजते. आपण आता पुढे जाऊयात. बघा, ही लेंथ तुमची स्ट्रिंगची लेंथ आहे, इट इज इक्वल टू, तुम्हाला दिसते का हे 1/4 ऑफ द वेव आहे ना. ही वेव अशी पुढं पूर्ण जाणार होती, हे 1/4 ऑफ द वेव आहे म्हणून λ/4 ह्याला मी लिहू शकतो. करेक्ट. मग आपण परत तेच इक्वेशन वापरणार आहोत. कोणतं, फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू स्पीड अपॉन वेवलेंथ. स्पीडच्या जागी टेन्शन अपॉन म्यू डिवाइड बाय वेवलेंथ आपण वापरणार आहोत. तर आपण तेच इथं वापरूयात बघा फंडामेंटल मोडसाठी. F0 इज इक्वल टू अंडररूट ऑफ टेन्शन अपॉन म्यू, आणि लेमडाच्या जागी, आता इथं लेमडा काय होईल बघा, माझा लेमडा काढायचा राहून गेला है ना. लेमडा इज इक्वल टू 4L म्हणता येईल ना. हे बघा, हे 4L आला, मग लेमडा तिथं काय डिनॉमिनेटरमध्ये टाकायचा आहे, तर इथं मी तो 4L टाकून दिला. हे बघा, ही आली तुमची फंडामेंटल मोडची फ्रिक्वेन्सी फॉर वन ओपन एंड. समजते. यालाच जर तुम्ही कम्पेअर केलात फिक्स्ड एंड सोबत तर काय असेल, फिक्स्ड एंडमध्ये काय होतं इथं है ना. वर घेतो मी ह्याला, इथं 1/2L होता बघा, इथं 1/2L होता, आणि इथं किती आहे 1/4L आहे. म्हणजे ही फ्रिक्वेन्सी हाफ आहे त्याच्यापेक्षा.
म्हणजे आपल्या त्या डेमोमध्ये 11 हर्ट्झला पहिला फंडामेंटल मोड आला होता, एक लूप बनला होता 11 हर्ट्झला. जर एक एंड तुम्ही इकडचं ओपन ठेवला असतात, असं फ्री ठेवला असतात, तर 5.5 हर्ट्झलाच ती स्ट्रिंग व्हायब्रेट करायला सुरू केली असते अशा शेपमध्ये. ओके, पुढे चलूयात. सेकंड नंबर आता बघा, फंडामेंटलच्या पुढचा पहिला म्हणून ह्याला म्हणायचं फर्स्ट ओव्हरटोन म्हणूया त्याला आपण. त्याची डायग्राम कशी बनेल बघा, हे इथं फिक्स्ड आहे आणि इथं तुमचं फ्री एंड आहे. तर लूप कसा बनेल बघा, तिकडं अँटीनोडच पाहिजे बरं का. तर हे असं इथून, मग हे असं, मग इथून सुरू केलं आणि हे असं. हे बघा, हे इथं नोड बनला, इथं अँटीनोड बनला. लेंथ किती होणार आहे तुम्हाला दिसतंय, ही तुमची टोटल लेंथ L आहे, पण लेमडाच्या रिस्पेक्टमध्ये डू यू सी दॅट हे तुमचं हाफ ऑफ द लेमडा आहे आणि हे 1/4 ऑफ द लेमडा आहे. λ/2 λ/4 दोघांना ॲड केलात तर 3 λ/4 होऊन जाईल. हे λ1 म्हणूयात, हे λ2 म्हणूयात, है ना. सो L इज इक्वल टू 3 λ2/4, म्हणजे इथली वेवलेंथ आली 4L/3 आणि त्यामुळं फ्रिक्वेन्सी काय येणार, तो फॉर्म्युला √f/μ डिवाइड बाय वेवलेंथ. पण वेवलेंथच्या जागी हे टाका 4L/3, 3 वर गेला. बघा, ही फंडामेंटल होती अशी, त्याच्या रिस्पेक्टमध्ये ही किती टाइम्स आलेली आहे, ही 3 टाइम्स आलेली आहे फंडामेंटलच्या, म्हणून ह्याला F3 पण लिहितात बरं का. आणि बिकॉज दिस इज 3 टाइम्स द फंडामेंटल, दिस इज कॉल्ड थर्ड हार्मोनिक बरं का. दिस इज कॉल्ड थर्ड हार्मोनिक, है ना. हेच कम्पेअर करा तुम्ही मागच्या केसमध्ये, दोन्ही एंड जेव्हा फिक्स होते ना त्यावेळेला फर्स्ट ओव्हरटोन काय आला होता, फर्स्ट ओव्हरटोन जो होता सेकंड हार्मोनिक होता. एकदा चेक करा बरं. सेकंड डबल होती फ्रिक्वेन्सी फंडामेंटलच्या, इथं नाही आहे, इथं 3 टाइम्स आहे डायरेक्ट, है ना. म्हणजे डबलचा इथं काही रिझनच नाही आहे. F0 वरून डायरेक्ट 3 टाइम्सलाच तुम्हाला आता असं प्रकारची स्टँडिंग वेव्ह भेटते, मध्ये काहीच नाही भेटणार. ओके, पुढे चलूयात. शेवटचं अजून एक करूयात, म्हणजे तुम्हाला ह्याच्यामधलं लिंक कळून जाईल. थर्ड नंबर, ह्याला म्हणायचं सेकंड ओव्हरटोन. आता सेकंड ओव्हरटोन ह्याचं नाव काय येईल ते बघूयात आपण. पण बघा, हे डायग्राम अशी बनते. तर इकडं नोड सुरू करायचा, इकडं अँटी नोड ठेवायचा. एक लूप ऑलरेडी झाला आहे, आता अजून एक लूप टाकतोय मी. हे बघा, हे असा, हे असा आणि मग हे असा. ठीक आहे, बघा बरं. हे बघा काय झालं, हे पूर्ण एक वेवलेंथ आहे आणि हे λ/4 आहे. म्हणजे ही लेंथ आली 5 ऑफ λ/4, 5 λ/4. त्यामुळं लॅम्डा किती आला, इट इज 4L/5 आला. त्यामुळे फ्रिक्वेन्सी किती आली, इथं काढतोय मी फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू तो फॉर्म्युला परत √f म्हणजे टेन्शन/μ डिवाइड बाय लॅम्डा. लॅम्डा आहे 4L/5, तर इथं 4L आणि 5 आला वर. पण इफ यू चेक, हे जे आहे हे फंडामेंटल होतं. सो ही फ्रिक्वेन्सी 5 टाइम्स येते फंडामेंटलच्या, म्हणून इथं F5 लिहू शकतो आपण. आणि म्हणून इथं म्हणतात 5th हार्मोनिक. बघा कसं फरक आहे. दोन्ही एंड जेव्हा फिक्स होत होते फ्रिक्वेन्सी कशा वाढत होत्या, F0, 2F0, 3F0, 4F0, 5F0 सगळेच इंटिजर आले होते. पण जेव्हा एक एंड आपण ओपन करतो तेव्हा फक्त ऑड इंटिजर्स आहेत, ऑड मल्टिपल्स आहेत. F0 नंतर 3F0 आलं, मग आता 5F0 आहे. तर इथं आपण ॲज अ नोट करू शकतो की इथल्या फ्रिक्वेन्सीचे जे रेशो आहेत ते अशा पद्धतीनं येणार. सॉरी, इथं 5 घ्यावं लागेल आणि ह्याच्या पुढं काय येईल, मग ह्याच्या पुढं 7F0 येऊन जाईल. समजतंय. तर हे अशा पद्धतीनं स्टँडिंग वेव्स तयार होतात. 2 टाईपच्या स्टँडिंग वेव्स असतात. थोडंसं क्विक रिवाइज करूयात. 2 टाईपच्या स्टँडिंग वेव्स असतात. ऑन अ स्ट्रिंग विच इज फिक्स्ड ॲट बोथ एंड अँड ऑन अ स्ट्रिंग विच इज फिक्स्ड ओनली ॲट वन एंड. आणि जेव्हा दोन्हीही एंड फिक्स्ड असतील त्यावेळेला जे फ्रिक्वेन्सीज येतात ते 1:2, 1:3, 4 अशा वाढत जातात. पण जेव्हा फ्री असतं एका एंडला त्यावेळेला 1:3, 5 फक्त ऑड मल्टिपल्स घ्यायचे. दुसरी गोष्ट,
जेव्हा दोन्हीही एंड फिक्स आहेत त्यावेळेला दोन्हीही एंडला नोड बनतो. पण वन एंड जेव्हा फ्री असतं तेव्हा एका साईडला नोड, एका साईडला अँटी नोड, है ना. हे तुम्ही असं पूर्ण लक्षातही ठेवू शकतात किंवा तुम्ही जर फक्त डायग्राम ठेवला तर तुम्हाला डिराईव्ह पण करता येतं. नो वरीज अबाउट दॅट. ठीक आहे. आपल्या उद्याच्या लेक्चरमध्ये आपण ह्याच्यावरचे प्रॉब्लेम्स करणार आहोत न्यूमेरिकल, आणि सोनोमीटर एक्सपेरिमेंट जो असतो त्याच्यामध्ये काही लॉज आहेत तेही आपण उद्या हा लेक्चर रॅपअप करतोय.